नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मग सकाळचा मस्त नाश्ता बनवला आईने. आज कांदे पोहे बनवलेत नाश्त्याला. तर मस्त कांदे पोहे खाते. आई इकडे काकडी खाते शेतावरची सकाळ सकाळ. तर या सकाळचा नाश्ता आहे आमच्याकडे कांदे पोहे आणि मस्त त्याच्यावर लिंब पिळते. शेव पण आहे ना ही बारीक, कुठेतरी बघितली मी. असू दे, चला आता लिंब पिळून मस्त कांदे पोहे खाते. पाणी भरण्याची वेळ झाली. त्यामुळे टोटल 8 ग्लास, हे जे मोठे ग्लास आहेत ते 8 ग्लास या बॉटलमध्ये राहतात. हे टोटल 2 लिटर पाणी रोज प्यायचं आहे. सकाळ झाली की पहिले आपली बॉटल भरायची पाण्याची. मस्त युजफुल आहे अशी ही बॉटल. तर सवय झाली तर पूर्ण पाणी पिलं जाते मला. एका साईडला माझे कपडे चालू आहेत, कपडे होत आहेत तिकडे, आणि इकडे चहा ठेवला आहे. पप्पा आणि मी चहा घेणार आहे आणि इकडे दूध तापत ठेवलं आहे. इकडे एक कप भरले. गुड मॉर्निंग सांगतोय कोंबडा तुम्हाला. इथे गुळाचा चहा माझ्यासाठी म्हणून गोल टाकलं आहे. पप्पांना साखरेचा चहा म्हणून त्याच्यात साखर आहे. आईला नको होता चहा पण थोडा हवाच म्हणून हा छोट्या कपामध्ये आईसाठी भरला आहे. तिला सुद्धा गुळाचाच लागतो. पप्पा हा तुमचा आहे. हा तो वाला हा तुमचा आहे. खूपच छानच आहे, छोटासा. आणि हा माझा. तर हा आहे तो कोंबडा. जसं व्हिडिओमध्ये आवाज येतो नेहमी, सकाळ झाली की ह्याचा आवाज येतो नेहमी. आत्तासुद्धा आलेला आहे, तो बघतोय माझ्याकडे. आणि गाईसुद्धा आलेल्या आहेत, गवत खात आहेत. आणि मी इकडे मस्त चहा पिते सकाळचा. बघतोय माझ्याकडे तो. आणि ही आहे जुनी सुकट. निघते काय वरणी? ओके, फॉलो. तर ही जुनी सुकट आहे, ती माशांना खायला देण्यासाठी पप्पा येतात. जवळा तळ्यामध्ये टाकायला, मच्छीसाठी. मासे मोठे होतील. केवढी आहे ना. तर हे सुकट म्हणजे हा जवळा टाकणारे शेतामध्ये माशांना खाणं है ना. थोडा थोडा आता मी जाताना कोणता नेते. याला अशी पकडली ना, मग ते आता ह्याला धरून. पण यांनी केला कधी हे? कारल्याची ही कारली जातील याच्यावर. हा कारल्याचं आलंय झाड, छोटस रोप. त्याला वरती असं प्रीतनी हे केलंय. ही कोथिंबीरची सालं बिलाची बुंदात टाकायची खत म्हणून. हे केलं बरं पटकन. हा द्या कपडे द्या. आमचे पप्पाई कधी होत आहेत ते. केळ लावलेली कशी झाली. येस, त्याला बकऱ्या खातात ग त्याला. पण ते होईल, छान होईल ती. 2 आहेत. द्या. पपई कधी होतीन ते. चिखल आहे का ते. मी चप्पल नाही घातलंय. अन्न आणि पायाने चालणं चांगलं असतं. हे आहेत आमची पपई, पपईचं झाड. खूप लागलेत त्याला, अजून ते पिकलेत नाहीत. आणि इकडे अजून एक त्यात सुद्धा झाडाला आलंय, छोटे छोटे अजून वरती येत आहेत. तर मंडळी सकाळची वेळ कुठे निघून जाते काही समजत नाही. पटकन बाकीची सर्व कामं करताना वेळ निघून गेला. पटकन दुपार झाली. जेवण बनवायचं आहे दुपारचं. तर आज आई करणार आहे भाकरी. आणि कसली भाजी आहे? दुधी आणि चणा डाळ. दुध्या आणि चणा डाळ टाकून भाजी केलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. तर ही आहे दुध्या आणि चणा डाळची भाजी, मस्त लागते. आणि इकडे आईच्या चालू आहेत भाकऱ्या हातावरच्या. तू पण शिक आता हातावरच्या भाकऱ्या करायला. बघ तेवढी मोठी. तसे मला येते पण मोठी नाही येत. आईच्या मोठ्या मोठ्या एक खाल्ली तर का काम. तेच एवढ्या वर्ष करतेस तू, मी आता करायला लागले भाकरी. कसली झाली बघ, मोठीच्या मोठी. मोठी आहे ना. सावकाश झाली. आता अशी एका हातावर घ्यायची, इकडे टाकायची. तर आपल्याकडे
तापला. ही टेक्निक आहे तवा तापला बघण्याची. पाणी टाकून बघायचं आता दुसरी घ्यायची. ओके, आईची भाकरी एक झालेली आहे. मी काय मदत तू मदत करचं आता करू का? वळून दे मला भाकरी आज. बघते. सुकं पीठ थोडं घेतलं मग पटकन भाकरी सरकते. वळायला हातावरची ओके. पाण्यावरची भाकरी. आपली आगरी समाजाची पाण्यावरची भाकरी बोलतात. दुसरा पीठ दे मला. ही तयार केली भाकरी मी चांगला देऊ तुला ठेवायला. टोपला रुमाल दे मला. तर हा आहे भाकरीचा टोपला भाकरी ठेवण्यासाठी. रुमाल आणला. मी ताटामध्ये ठेवते पण आई कधी कधी टोपल्यामध्ये ठेवते. ताट भाकरी काढली आणि ती भाकरी कशामध्ये काढू? ताट घे स्टीलचा आणि भाकरी वळले त्याच्यात ठेवायची. मग पटपट भाकरी माझा होतो. ओके. ठेव बाबा तुझी भाकरी. तू चल शिकायला नको. अरे पण तुझी भाकरी मोठी आहे, तुटली तर परत मला तू बोलशील. कशी बोल दोन्ही साईडची Yes. सपोर्ट. आईची भाकरी मला उचलता येत नाही, ही खूपच मोठी आहे. तुम्ही बघू शकताय कसली भाकरी आहे ही. हाताला अशी हा एक साईडला बाहेर ठेवायची मग उचलायला प्रश्न नाही पडत. एक साईडला बघ तुटली की परत झाला. नाही तुटत. ठेवून टाकून भाकरी करणं म्हणजे एकदम नाजूक काम आहे. शेवटी आईने मला भाकरी मळायला लावली तर आईला दाखवते मी कशी भाकरी करते. पण मला एवढं पीठ दिलंस तुम्ही आई, पण मला छोट्या होती माझ्या भाकऱ्या. चालेल. तू त्याला परत थोडासा मोठी करते भाकरीला. तुला मोठी वळता येत ना. मी छोट्या छोट्या करते का तेवढी मोठी मला नाही जमत. मग तो पीठ जर मोठा घेतला ना तर भाकरी माझी जाड होते. कमी सुकं पीठ घ्यायचं मग सरकते चांगलं थोडस. तुझे पीठ मस्त मळलायस. असा पीठ माझं होतच नाही अगं. तू काय तर जास्त शिजवतेस तू पीठ. एवढा शिजवायचा नाही हो. कमी शिजव. आता काय परत करू? गोल साफ कर देतो. जास्त पाणी नको घुमत पीठ. भाकरी नाही तुझी होणार. आम्ही नवीन माणसं. भाकरी आईला करून दाखवते मला भाकरी जमते की नाही. ती भाकरी आम्ही तो उकडी घातली. आईची भाकरी फुगल. माझी दुसरी बघ झाली नाही अजून. इकडे बघ आधी हात लावले ते भाकरीला उकडी दुसरी घातली. सगळ्या साईडून तुझी ती परफेक्ट झाली. आता हिला काय करू? आता असा इथे दाबायची. दोन्ही साईडची दाबायची. मग दोन्ही साईडून दाबते बघ. ती खालून पण दाबते मी. तसं नाही इथे पकडायची. इथं इथं कशी अशी? हा दोन्ही साईड. अशी जोर नाही येणार मला तिला पकड. बोटाने दोन्ही साईडची दाबायची. हे बघ हे आधी इथं पकडायची. तशी नाही मग माझी स्टाईल वेगळी आहे. ही बघ भाकरी झाली. ही तयार झाली बघ. आई तिकडे भाकरी झालेली आहे. आता काय करू? हिला अशी अशी दाबते. माझ्याप्रमाणे करते मी. तुझी पटकन मोठी होते, माझी मोठी नाही होते. बघ लगेच फाटायला लागली. पाणी जास्त घेतेस. पाणी जास्त घेऊ नको. आई ग नाही जमणार मला. ती तुझं पद्धत थोडी वेगळी. बोट नको लावू. तळवे फक्त. तळवे हाच लावते, पंजाच लावते मी. पण तुझं पीठ जास्त दिलंयस मला. मला छोट्या छोट्या करता येतात. मग ती चिरली का तिला बोट लावायचं बंद करायची. ती बघ झालं. खूप मोठं जाड आहे. हा जाडच आहे माहितीये मला. तळवे नुसते ते. बघ एवढी झाली माझी, पण ती जाड आहे. अजून व्हायला पाहिजे तिला. एक साईडची कर पातळ. बघ झाली. थांबा. बघ ग जाड आहे. मला एवढीच होईल. हे बघ पाणी नको घेऊ. पाणी अगं पण ते चिकटते खाली. कडेचं पाणी तोच घ्यायचा. पाणी जास्त घेतलं मग ती मोठी नाही होणार. चिकट पटकन फाटेल ती. ठेव चल. बस थांबा थांबा मी दाखवते. आय फाटली नाही फाटली. भाकऱ्या खायला वाटतात चांगल्या पण बनवताना ज्या मेहनत आहे. हातावरची भाकरी कशी करते? पण झाले बघ तुझ्यापैकी थोडी अजून तिला मोठी करायला पाहिजे. पण मला जमलंय है ना. बऱ्यापैकी आली मला भाकरी. आपल्या माणसं एवढी झाली तरी बस आहे. तेच नवऱ्याला खायला दिल्याशी मतलब. आई करत बरं तिला मोठी. आणि इकडे भाकऱ्या आमच्या रेडी आहेत. हातावरच्या कसल्याच आहेत बघ. मोठ्याच्या मोठ्या. ही एक रेडी झाली. गरम अशी भाकरी ठेवते आई भाकरी झाल्यावर है नाही. कडेला लावायची म्हणजे वाफ जाते. गार होते चांगली. आणि ही शेवटची टाकली आईनी.
असल्या मोठ्या मोठ्या आहेत बघ, मस्त गरम गरम आणि त्या कडक मला जास्त आवडतात खायला. तर आईच्या आगरी पद्धतीने केलेल्या भाकऱ्या रेडी आहेत, या खायला. आईला घाम फुटला. चला. तर या मंडळी जेवायला. हे आहे दुपारचं जेवण. डाळ आहे नाही काय, चण्याची डाळ आणि दुध्या, आणि ही माझी कडकवाली भाकरी गरम गरम वाफ येते तिच्यातून. आईने सुरुवात केली, मी पण जेवते आता. तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी केलेली भाकरी कशी वाटली, जमते की नाही मला भाकरी, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.